गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। काठी पाय माझा हो ना तुम्हाला आता कळलं माझे काय शासलं काय शरीराची कशी मजा म्हातारपणी कळते. अब्दी अपार स्वरूप मम हरी विष्णू महेश विधी रवी चंदावरून नेम सक्ती धने सधने सिचा कृपा सर्वज्ञ कोही आधारत मुनि ध्यान ताको हो तू पारी ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु शेवरी साप नसे भुजग जग जी लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू गण. शिवसेवक का उत्तर. शिवसेवक मुनी सुनी तिहे बेना. शिवसेवक म्हणजे कोण? शिवाचे भक्त. चला क्रोध सहित बोल्यो चल नैना सुन राजन बानी इक मोरी जामे वचन प्रमाण करोरी शिव समान आनको कहिए मांगे देत जाहि जो चाहिए सब विभूति हरिकू दे मागी धरत विभूति आपने त्यागी चर्म कपाल हेतु इहि धारी सम नहीं उत्तम अधम विचारे नग्न रहत उपदेशत येहि नहीं विराग सम सुख हे केहि. टीका. वैष्णव ने चर्म पालादिक निंदित वस्तु का धारण आक्षेप किया ताका यह समाधान है महादेव को सर्व पदार्थन में समबुद्धि है. हो आता काय झालं विष्णू भक्ताने निंदी पदार्थ असणाऱ्या चर्म व्याघ्रंबर हत्तीचं कातड ते भोपळा हातात हे निंदे पदार्थ आहेत असं विष्णूने म्हणलं. पण त्याचं उत्तर शिवभक्ताचे असतात की शिवाला पण त्यांच्या भक्ताला सगळ्या ठिकाणी शिव आहे असं दिसतं त्यांच्या ठिकाणी योग्य आहे ते काहीच नाही. कुठलं जैन असलं तर ते मसुमाटात देवासारखं वाटतंय हत्तीचं कातडं वाघाचं कातडं निंदे पदार्थ जेवढे तेवढेच ठिकाणी त्यांची चेतनेची वृत्ती आहे. आणि विष्णूची नाही असं म्हणतो पण विष्णूलाही माहीत नाही आणि शिवाला माहीत नाही. हे एक जी काही भक्त आहेत त्या भक्तामध्ये ही ते कमी जास्त पडू असतं म्हणून शिव तोच आहे विष्णू तोच आहे सगळं तोच एक चेतनच असलं बाकीचं काय आहे. पण हे कळत नाही म्हणून आपापल्या उपासनेने ठरवलं. पण कोणताही देव भक्ताच्या जातीचा नाही हे लक्षात ठेवा. आता जातीसोबत अभिमान असतो पण तसं नाही. मीरा कोण होती? कानपात्र कोण होती? कानपात्र वेश्याची पोरगी. हा पण भगवंताने तेव्हा मांडी घेतलं त्याचे कानपात्राच्या पाठीवर धावणं आलं राजाचा तिला घरी नेण्याकरता ते भगवंताकडे आले की मग ती जे घेतलं मांडी भगवंताला म्हणजे लपो माझ्या धरणार आहे मांडीचं ठेवलं आणि तिकडे एक कोणतं करटीचं झाड उभा केलं ते राजा आलं ही नाही बोल कुठे का अजून काय गेलं काय नाही. आणि तेव्हा तिथे ते कवच झालं की दिवस झाले समाज झाली तिथे बघ ती झाड आलं मग कानपात्र कोण आहे असायचे म्हणजे भगवंताच्या सेवेला जात नको. जातीत भक्त असतील पण जात भक्त आहे असं नाही. हे का नाही सांगितलं
की विष्णूंनी किंवा विष्णूच्या भक्तांनी ज्या एक निंदे पदार्थाचा निंदा केली, नको असं म्हणले, तरी पण ते शिवाचे भक्त तेव्हा शिवाला कोणत्याही पदार्था ठिकाणी चेतन दिसतंय. टीप आहे त्याच्यावर. समबुद्धी सारखे म्हणजे सगळ्या ठिकाणी एकच आहे असं पाहणं. महादेव को आत्माराम होने ते सर्व पदार्थां में सम कहिए तुल्यता की बुद्धि है. हे आत्मस्वरूप ठिकाणी रमल्यामुळे शंकर हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रमल्यामुळे सगळ्या ठिकाणी सारखी बुद्धी आहे. किंवा सम कहिए एक ब्रह्म की बुद्धि है. तेव्हा सम म्हणजे एक ब्रह्मच आहे, अशा ब्रह्मबुद्धी आहे त्यांची. याते सर्व विभूतींविषयी विरक्त होय के चर्मपालाधिक निंदित वस्तू कुही धारत आहे. म्हणून सगळे पदार्थ ही करून निंदित वस्तू असणं त्याची त्यांनी धारणा केली. निंदित वस्तू म्हणजे कात, हातीच गजचर्म व्याकरंबर, गजचर्म हातीचं कातड, व्याकरंबर व्यागाचं आहे, कपास, हे सगळे निंदित पदार्थ आहे. पण त्यांनी सगळ्या ठिकाणी देव आहे असं समजून त्यांनी त्याचं धारण केलं. सो महिस्तोत्र विषय महिम्न स्तोत्र विषय महिम्न पुष्पदंताचार्य ने भी कहा है, हे वरद इंद्र आदिक देव तुम्हारी भ्रुकुटी से रचित 33 समृद्धि को धारते हैं और तुम्हारे पास कुटुंब का उपकरण साधन नंदिकेश्वर खटवांग, 4 पाइक पट्टी रूप काष्ठमय शस्त्र, कुठार, गजचर्म, भस्म और सर्प है. हे त्यांच्या आयुष्याचा विचार आहे, त्यांचं ते नंदी वाहन आहे, हेच असं त्याचं वर्णन केलं सगुणाचं, त्या शिव परमात्मेचं. इस हेतु ते जानिए है कि स्वात्माराम पुरुष को विषय रूप मृग तृष्णा भ्रमावती नहीं. म्हणून विषय रूप मृग तृष्णा काय गोड जाता जाता काय कळलं काही वाक्य केवढं महत्वाचं आहे. सगळं जे असणार जीवाला मृगजल रूप प्रपंच कळत नाही, म्हणजे त्याची त्याला वासना होते. आणि यांना मृगजल रूप कळल्यामुळे त्याला त्याची वासना नाही. कशाची? सगळं त्रिभुवनाची. म्हणून त्यांनी असे निंदे पदार्थ जवळ केलं ही तुम्हाला वाटायला लागले, पण त्यांना ते निंदे नाही, त्यांच्या चिंतेच आहे सगळं. द्वितीय पाद का अन्वय यह है, सम विचारे उत्तम अधम नहीं विचारे. आता दुसऱ्या पदामध्ये जी सारखेपणा बुद्धी आहे, समबुद्धी आहे, त्या समबुद्धीचा विचार सांगू लागले की तिथं श्रेष्ठ कनिष्ठ नाही, दोष निर्दोष असं काही नाही. टीका वाचू डायरेक्ट वाच ना. हे वाच, दोहे वाचू. कोणते वाचा? टीका वाच. वैष्णव ने यह कहा, भारतादिक ग्रंथों में विष्णु सर्वदेवन का पूज्य कहा है, सो बने नहीं. काहे ते भारत ग्रंथ का तात्पर्य देखते शिव को ही ईश्वरता प्रतीत होवे है. यह अप्पय्य दीक्षित नाम विद्वान ने सकल पुराण इतिहास का तात्पर्य लिखा है. आता कोणते? अप्पय्य दीक्षित हे या भागचे साधू मोठे होऊन गेले. त्यांचा एक सिद्धांत लिहायचा ग्रंथ आहे, फार मोठा अधिकारी. त्यांचं इतकं तन्मय झालं, त्यांचं ते मठाचं काम जर चालू असलं तर एक जातं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हे असं करायचं. त्या पाय दीक्षित फार मोठे अधिकारी. आणि त्याने त्यांच्या ग्रंथामध्ये विष्णूंनी जरी विष्णूच्या दृष्टीने जरी शिवाचे जरा बरोबर नसेल तर विचाराच्या दृष्टीनं विष्णू आणि शिव विष्णू शिवाच्या ठिकाणी ईश्वराचा सिद्ध होते असं त्यांनी लिहिलं आहे. कोणी आपण आणि भारत ग्रंथ सुद्धा तात्पर्य तेच आहे. भारत में यह प्रसंग है, अश्वत्थामा ने नारायण अस्त्र और अग्नेय अस्त्र का प्रयोग किया, तब बहुत सेना का तो संहार भी हुआ, परंतु पंच पांडवों में कोई मरा नहीं.
तब रथ को त्यागी के धनुर्वेद और आचार्य को धिक्कार करता वन को चला। तहाँ व्यास भगवान ताकू मिले और यह कहा, हे ब्राह्मण, तू आचार्य और वेद को धिक्कार मति करो। ये अर्जुन कृष्ण दोनों नर नारायण रूप है। इन्होंने शिव का पूजन बहुत किया है। याते इनकी भक्ति के अधीन हुआ त्रिशूली महादेव इनके रथ के आगे रहे हैं। याते इन दोनों के ऊपरी प्रयोग किए अनेक शस्त्र अस्त्र की सामर्थ्य को महादेव नाश करी दे रहे हो है का नाही? अरे अश्वत्थाम्याने जे अस्त्र सोडले, ब्रह्मास्त्र, नारायणास्त्र, ते निर्वणीचे अस्त्र आहे आणि हे सगळे जाळणार आहेत. सगळं त्याचं सैन्य सगळं जवळ फक्त रथ, कृष्ण, घोडे आणि अर्जुन राहिला. त्याला आता हे कमी केलं तरी काय उपयोग नाही म्हणून ती निघून गेला. धिक्कार केला वेदाला त्याला. कारण वेदाला का धिक्कार? वेदातले मंत्र, मग वेदातले मंत्र जर काम नाही झालं तर त्याचा धिक्कार होतो का नाही? म्हणून ते पण तिथं कोण वेद व्यास भेटेल का? नारायण वेद व्यास नाही अश्वत्थामा हे करू नको. तिथं शंकरजी आहेत, शंकरजी त्याला सांभाळलं आणि शंकरजीनं शंकराची उपासना ह्या दोघांनी खूप केली. कोणी? विष्णूने आणि अर्जुनाने. शिवाची उपासना केली ना, शिवाची सेवा केली ना खूप, म्हणून त्या शिवाने राखलं, त्याला सांभाळलं झालं. त्या रथाला, घोड्याला, कृष्णाला, अर्जुनाला. इस भारत प्रसंग में नारायण रूप कृष्ण की विभूति महादेव की कृपा से उपजी है. म्हणून नारायण रूप जे असणारे कृष्ण ते महादेवाच्या कृपेची विभूती निर्माण झालेली आहे. यह सिद्ध होवे है. हे चला याते विष्णु चरित्र के प्रतिपादक जो ग्रंथ है तो शिव की अधिकता को प्रतिपादन करे है. म्हणून सेवा विष्णूचे जे वर्णन करणारे शास्त्र ते सेवाच्या विचारात आले. काहे ते 3 ग्रंथन में विष्णु सेव्य कहा है. तो विष्णु भारत प्रसंग ते शिव का भक्त है. याते जिस शिव की भक्ति ते विष्णु सेव्य होवे है तो शिव ही परम सेव्य है. इस रीति से अप्पय्य दीक्षित ने सकल वैष्णव ग्रंथन का प्रतिपाद्य शिव कहा है. म्हणजे सगळ्या ग्रंथाचं प्रतिपाद्य जर काय असेल तर शिव आहे. विष्णूने त्यांची सेवा केली असं सगळ्या लोकांनी. म्हणून शिव हे ईश्वर आहे, शिव हे श्रेष्ठ आहे असं अप्पय्य दीक्षित लिहिलं. अप्पय्य दीक्षित फार मोठे विद्वान होते. त्यांचा एक शिष्य भेटला मला नगरला. त्यांना माई म्हणायचं, माई दिगंबर मूर्ती. त्याचा त्याग द्यायचा. त्या अप्पय्य दीक्षितचा जो शिष्य आहे नगरला भेटलेला त्याला माई म्हणायचं. त्याने काय करायचं? अभ्यास करताना बरं का मसून वाट्यातले निवड खायचे फेकून दिले लोकांनी. तर काय माहिती नाही ऐकून त्याचा रस्त्याने किंवा झाडाचा पाला खायचा आणि मारुतीच्या मंदिरात किंवा कुठे मंदिरात कुठे जिथे झोपील तिथे झोपायचं, ध्यान धारणा करायचं. इतकी ध्यानधारणा झाली, इतके ध्यानधारणा दिरंगले की त्यांना देहाचं भान नाही. ते अप्पय्य दीक्षितचे शिष्य विदयमुक्त महात्मा. आता आमचं नादच कोण साधू कुठे आहे, कोण साधू. आम्हाला तो पत्र लागला गावडे महाराज बसून. ते नगरला एक मोठे साधू विदेश स्थितीचे आहेत आणि त्यांचे आम्हाला तेच होतं. मग त्यांचे आम्ही लई चौकशी करणार या शास्त्रात. त्यांचे त्या गावडे महाराज शाखेचे एक ताई म्हणून मस्केबाई होती आणि त्यांच्याकडे जात होते. मग आम्ही त्यांच्याकडे गेलो. मस्केबाईकडे पत्ता काढत मग त्यांनी तिथे घेऊन गेलो. गेल्यानंतर आता ते झोपले. उठवायचं कसं? आम्ही गेलो आणि थोडे 10 मिनिटं दार लगे उठले. या 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 ते साधू म्हणायला लागले. गेले बसले. काही सांगा ना तुम्ही. ते विजयमुक्त वाचण्यात भाषाला गोड असते. मग मी चिंताच नाही केलं. ह्याला म्हणतेच खरं, ह्याला म्हणते खरं. आणि मी माझ्या गुरुपाशी 2 तास राहिलो आणि त्याने म्हणले जा तुला कळून दिलं बघ तू देतो. मग ती 2 तासामध्ये मला कळलं. मला हा कळून दिला. मी अभ्यास करायचं.
त्यांनी लोकांचं असे सावकारच्या बिगारी वाढल्या, 4 आणे घेतले, त्याच्यावर फुटाने खायचे, अभ्यास करायचा. असा तो माईनाचा साधू. आणि विषय निघता त्यांचा फूट होता अपरदीक्षित होता. मला माहीत होता अपरदीक्षित. ते त्यांचे ग्रंथी पाळले तर त्यांना विचारलं की हे बाबा लय मोठा खराब आहे बरं. या बाबाने मला एकदम कुणकट ठेवलं, कचरा ने लगेच जा म्हणजे का आलं निघून. असं ते हे अपरदीक्षित. सिद्धांत लेख ग्रंथ फार मोठा आहे, वरती प्रभाकर सारखा आहे. त्याला ते मी आबाकडे पाहिला. हे वस्तूची शिवाय काय खरं नसतात. आता उगा आपलं वाटचाल आहे, आपलं जे कोणी जुगार खेळत आहे, कोणी काय करतं, त्यापेक्षा आपलं हे चिंतन बरं, एवढंच आहे. खरं काय चला. म्हणून विष्णूंनी बी शिवाची खूप पूजा केली आणि त्यावेळेस शिवाला सगळ्या ठिकाणी चेतन आहे असं वाटतं, म्हणून त्याला समदृष्टी म्हणायची झाली. म्हणून त्यांना ईश्वरचा प्राप्त आहे असं भारत ग्रंथामध्ये सुद्धा आलेलं आहे. भारत म्हणजे व्यासन केलेलं महाभारत ग्रंथ, व्यासन केलं महाभारत ग्रंथ किती आहे, 1 वर्षाचा तो ग्रंथ. आणि कितीच लय ते आता आकडे लक्षात नाही, खूप श्लोकाचे येतात. रामायणाचे 100 कोटी श्लोक आहेत. रामायणाचे 100 कोटी, मग 33 पाताळा 33 कोटी, मृत्युलोकी 33 कोटी आणि वैकुंठात 33. किती झाले? 99. आणि राहिले किती? 1 कोटी. 1 कोटीचे तसे हिशोबाने दिले सगळीकडे वाटून. कोणाच्यात राहिलं असं करता फक्त 2 अक्षर राहिलेत, राम, आणि ते शंकरचे जपतात. राम नाम जपे सदाकाळ, नाम बरोबर या बरोबर, नाम स्मरण निळकंठ, तोही नामी चित्तावर झाला. असं एक आहे. पण असा जो शंकर, त्याचे विष्णूंनी खूप सेवा केली, म्हणून त्यांना ईश्वरता प्राप्त झाली. तो ईश्वर आहे असं सिद्ध होतं त्यांच्याच ग्रंथात. असं त्यांचे भक्त उत्तर देतात. चौपाई. शिव सबको प्रतिपाद्य बखानो, भक्तन में उत्तम हरि गानो. ईस देव पद सब में कहिए, महत सहित एक शिव में लहिए. टीका. महादेव महेश शिव को कहे है, औरन को देव ईश कहे है. तो आता ईश्वर कोणाला म्हणले, देव कोणाला म्हणले? बाकीच्याला देव म्हणले, ज्ञाना ईश म्हणले. महेश शिव महादेव त्यालाच म्हणले. शिवते भिन्न अशिव जो कहिए, तिही तजी शिव कल्याण ही लहिए. जलसाई जिहि नाम बखानो, सो जागे यह मिथ्या जानो. कल्याण को शिव कहे है, ताते भिन्न अशिव है. केवढा सिद्धांत आपला. कल्याण तेच शिव आहे आणि कल्याण सोडून सगळं अशिव आहे, मग अनात्मा आहे. म्हणजे त्यांना ब्रह्म म्हणायचं, ते शिव नाव दिलं. एवढंच नावात फरक, वस्तू तेच आहे. आणि ज्याला स्वरूप प्राप्त झालं त्याला शिव प्राप्त झाला, विष्णू प्राप्त झाला, त्याला सगळं दुसरं काहीच नाही. म्हणून ज्याला कल्याण म्हणजे ज्याला स्वरूप प्राप्त झालं तो शिव आहे, बाकीचे काही नाही असं त्याला सांगायचं आहे. ताका यह अर्थ सिद्ध हुआ, शिवते भिन्न और देवता अशिव कहिए, अकल्याण रूप है. 3 अकल्याण रूप देवतान को त्यागी के कल्याण रूप शिव को उपासे. म्हणून जे शिवाला सोडून बाकीचे देवता अकल्याण आहे, म्हणजे त्यांचे कल्याण होत नाही. आणि विष्णू शिव जे त्याची उपासना करावी म्हणजे कल्याण होत आहे, म्हणजे मुक्त होत. कल्याण म्हणजे मुक्त होणं. वीख लख जब सबको उपजो डर, निर्भय किए सकल गर धरी गर. जाको पूत गणेश कहावे, विघ्न जाल तत्काल नसावे. कारज में कारण गुण होवे, यू शिव विघ्न मूलते खोवे. जन्म मरण दुःख विघ्न कहावे, तिही
शिव ध्यान नसावे. हो. आता एक एक वाक्य तिथं मला आठवलं. जन्म मरण हे की विघ्न आहे हे कोणाला नाही रे. तिथे लिहिले ना, हो. जन्म मरण की विघ्न आहे, हे विघ्न कोणाला नाही. आणि हे विघ्न कशाने जाईल कळतं का काय. शिव म्हणजे कल्याण म्हणजे ब्रह्माची जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत ही विघ्न नाही होत नाही. मग किती वेळा जन्म येऊन किती होय फजित. म्हणून या जीवाभ्याला शरण केलं विठूशी. मग विठू आणि शिव हे सगळे एकच आहे. ज्ञानाच्या दृष्टीनं शिव श्रेष्ठ विष्णू कनिष्ठ, विष्णू श्रेष्ठ शिव कनिष्ठ असं काहीच नाही. असं चला. म्हणून हरिहरा नाही भेद नका करू वा, एक एकाच्या गोडी साखरेच आहे. हरिहरामध्ये भेद नाही हे तुम्ही लक्षात ठेवा. याचा वाद म्हणजे उगं तोही मोठं ते लहान असं म्हणू नका. पण शेवट कल्याण ब्रह्मस्वरूप कल्याण जे आहे ते स्वरूपाची प्राप्ती हीच कल्याण, बाकीचं सगळं अनात्मा. सेवन योग्य सदाशिव एका. म्हणून सेवन जर योग्य असेल सेवन करायला मिळवायला, सेवे जर करायचं असेल तर त्याची सेवा करा. सदाशिव. हा सदाशिव. हा सदाशिवच ना. मग चला. जागे सहित समाधी विवेका. तंत्र पासुपत रीतिजू गावे, तीव पूजन करी ध्यान लगावे. म्हणून 5 शास्त्रामध्ये सेवाचे ध्यान धारणा कसं करायचं लिहिले. नारद पंचरात्र मत झूठो, यह परिमल परसंग अनूठो. नारद पंचरात्रामध्ये हे सांगितलं त्याला खोटं म्हणू नका. याते शिव सेवा चित लावे, पुरुषार्थ जो चहे सुपावे. आणि जे सेवाचे सेवा चित्त रंगले त्याला ते सगळे त्याला सुख प्राप्त होतं. टीका. नारद पंचरात्र का मत सूत्र भाष्य में खंडन किया है. ताके अनुसारी रामानुज आदि नवीन वैष्णवन का मत कल्पतरु की टीका परिमल में खंडन किया है. आता हे बाकीचे जे पंचतन्मात्र हे केलेले नारदाने मध्वाचार्य मध्वाचार्य यांचं एक खंडन त्यांनी केलंय. का खंडन केलं याचं कारण आहे. त्यांचं कोणतं रामानुजाचार्यांनी उपासनाला प्राधान्य दिलं, पण उपासनाला प्राधान्य दिलं याच्यावर भागत नाही. म्हणून व्यासाने यांचं खंडन केलं. उपासना ज्याने मानले त्याने रामानुजाचार्य व मध्वाचार्य आणि वल्लभाचार्य हे 3 आचार्य आहेत. आता हे कोणाचे अवतार आहेत. एक महादेवाचा आहे, एक राधेचा आहे आणि एक हनुमजीचा आहे. चला हे आम्हाला गुरुजी सांगून गेले. हे सगळं गुरुजी सांगितलं. रामानुजा म्हणलं की कोणाला हनुमजी, पुढे काय म्हणलो वल्लभाचार्य हे राधाचा मोठा आहे कुकुरमुंडेचा. आणि त्यांचं आणखी बरं का ते त्यांची जी परंपरा असते ती आणखी एक ओटा केलेला आहे 4 दिवसाची पाळी म्हणून. आणि ते कपडे बाळांचेच घालतात 4 दिवसाचा वाजता ओठ्यावर. रुढे पडले कोण जाते. पण ह्यांचं खंडन केलं फक्त भक्तीला प्राधान्य दिलं म्हणून. असं कोणी खंडन केलं व्यासाने. पण तन्मात्राचं खंडन केलं कल्पतरूमध्ये कोणत्या तरी लोकांनी. गणेश पूजक का उत्तर. गणेश पूजक का उत्तर. आता गणेश जे भक्त आहेत त्यांचं काय उत्तर आता बघा. पण आता गणेश तेव्हा मोठे म्हणतील ह्यांना कनिष्ठ म्हणतील. पण एकच लक्षात ठेवा, हे जे काय पंचित भक्त आहेत पहिले विष्णू शंकर सूर्य गणपती आणि देवी त्यापैकी 2 भक्तांचा विचार झाला, विष्णू आणि शिव. असा गणेश भक्त काय म्हणतात त्यांचा विचार ऐकायचा. कोण विचार करायला लागलं, कोण सांगायला लागलं रे. हे जी मांडणी कोण सांगायला लागलं ग्रंथाच्या दृष्टीनं. तर्कदृष्टी. कारण तर्कदृष्टी गुरुची पासून जाऊन
त्या एका विद्वानाला विचारून तिथे ही चर्चा चालली, उपासनेची काय भानगड. हा, शुभ संतती राजाचा प्रसंग सुख संतती राजा होय, त्यानं प्रश्न केला. असं का. मला तेच विचारायचं होतं. माझी चूक जरी असली विचारायचेच होतं त्याला, कारण महत्वाचे मुद्दे लक्षात राहिले पाहिजे. आणि त्या महत्वाचे मुद्दे काय होतं, आपलं जे चिंतन नेमकं ते काही मिळतं. कोणी प्रश्न विचारला, कोणाला विचारला, कोण उत्तर द्यायला लागले, कोणता देव स्वतः यायचा. हा, कोणत्या देवाला झोप नाही, त्या देवाला झोप नाही त्याचाही विषय चालू आहे. मग हे सगळे देव अवतरीकरण सगळं आहे. आणि ती सगळं खरा देव असलेला कल्याण शिव स्वरूप तेच खरा देव आहे. बाकीचे सगळे त्याचे कार्य आहेत. चला शिका नहीं आता याच्यावर. शिव को पूत गणेश बतायो, कारण गुण कारज में गायो. हो, आता शिवाचा मुलगा गणेश आहे असं जा केलं जातं. कारण जे आहे ते कार्यात असतं. सुनी गणेश को पूजक बोल्यो, असकीय कोप सिंहासन डोल्यो. चला. राजन सुन दोनों ये झूठे, वचन सत्य सम कहत अनूठे. शिव को पूत गणेश बताओ, पराधीनता तामे गावे. कहूँ प्रसंग सुनहु इकैसो, लिखो व्यास भागवत मुनि जैसो. चढ़े त्रिपुर मारण को सारे, हरि हर सहित देव अधिकारी. नहीं गणेश को पूजन कीनो, त्रिपुर न रंचहु तिनते छीनो. बस, ज्यावेळेस त्रिपुर राक्षस त्यावेळेस विष्णूंनी शिवांच्या गणपतीची पूजा केली, मग गणपती श्रेष्ठ. काय नाही गो, ते का ना हे एक आणखी लोक ना त्यांच्या ते वस्तू मिळत नसते, उगाच वाद करीत बसतात, उगाच चर्चा करीत बसतात. इतके चर्चा करीत बसतात, डोकं फोडाफोडी पडून येते. म्हणून त्याचा समन्वय लावू लागले. ते गणेश मोठा नाही, विष्णू मोठा नाही, शंकर मोठा नाही, हे सगळेच ब्रह्म आहे. म्हणून जाताना अभूलेला राम करी शिवाचे ध्यान, शिव करी राम भजन. चला. पुनि पछताय मनाय गणेशा, त्रिपुर विनाशो रह्यो न लेसा. चला. भये समर्थ किए जिहि पूजा, सेवन योग्य सु इक नहीं दूजा. राम पूत दशरथ को जैसे, विघ्न हरन शिव को सुत तैसे. व्यास गणेश पुराण बनायो, सबको हेतु गणेश बतायो. हरि हर विधि रवि शक्ति समेता, तुंडीते उपजत सब तेता. ते गणपतीचे वर्णन केलंय आणि व्यासाने. ते हे सगळे जे उत्पन्न झाले ते गणपतीच्या सोंडापासून झालं असं त्यांनी सांगितलं. आणि हे सगळ्यांनी वेगळं नाहीसे करण्याकरता गणपतीची पूजा करतात. म्हणून गणपती श्रेष्ठ. करत ध्यान झीछन जनमन में, नासत विघ्न प्रधान गणगण में. म्हणून हे सगळे लोक गणपतीचं ध्यान करतात, मग सगळं ते विघ्न नाहीसे होत आहे. विघ्न हरणयू जागत निषदिन, भक्ती सहित सेवहू तिही अनशन. म्हणून रात्रंदिवस भक्ती करतात, तो जागृत राहतो, विघ्न नाहीच करतो. देवी भक्त का उत्तर. बाजार कुंडली. आता इथे वाचून काढलं तर चालेल, काय एवढं. आता देवी सूर्य झालं का, आता देवी झाली की सूर्य येईल, हे काढून टाकू उद्या परवा. हा, किती किती आहे. किती 6 पेज. बघू जितकं होईल. आज उद्या परवा होईल, 2-3 दिवसात. गुरुवारपर्यंत 3 दिवसात होते. काय एवढा विषय ताण घ्यायचा नाही.